जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि 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 जय राम हरे जय राम रूप बादलोचनी सुख जाले बोटाजनी विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप बादलोचनी सुख जाले बोटाजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुखदाची जोगी मन विठ्ठलियावर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा मना विठ्ठलियावरी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर प्राप्त रखुमदनी बजा संताचे उपकार सांगू आता संताचे उपकार सांगू आता संताचे उपकार निरंतर जागृती निरंतर जागृती काय जावे त्यासी भावी उत्तरा काय जावे त्यासी भावी उत्तरा जावे त्यासी भावे उत्तरा जावे त्यासी भावे उत्तरा विता पायु जीव थोडा पायु जीव थोडा पायु जीव थोडा गुरु निहित उपदे सहज गुरु उपदे निहित उपदे निहित उपदे रोनी सायास जगवी रोनी सायास जगवी रोनी सायास जगवी काय जावे त्यासी भावे उत्तरा 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 विता पायु जीव थोडा पायु जीव थोडा पायु जीव
संभाळी कैसे मदरीची संभाळीता कैसे मदरीची संभाळी काय द्यावे त्याची भावे उतरा त्याची भावे उतरा द्यावे त्याची भावे उतरा द्यावे त्याची भावे उतरा बाई जीव थोडा बाई जीव थोडा बाई जीव थोडा जय गोपाळ कुमारी सदा नको बाई गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी
चरण सरोज रज निज म्हणू मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीण शंभो मुझ कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता। महायोग पीठे तते भीमोत्तम पुंडरीकाय दातु समागत्य तिष्ठं समानंद पंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत आवाज असा मोकळा करा, थोडासा कडक करा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संतप्र प्रकरणातला आजचा अभंग आहे. या जगावर 3 जणांचे उपकार आहेत महाराज. पहिले उपकार देवाचे उपकार आहेत, दुसरे उपकार मायबापाचे उपकार आहेत, आणि तिसरे उपकार संत महात्म्याचे उपकार आहेत. पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही, मायबापही सगळ्यावरती उपकार करत नाहीत, पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात. देवाने जर सगळ्यावरती उपकार केले असते तर 100 कौरव मरू दिले नसते. मायबापही सगळ्यावरती उपकार करत नाहीत, पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात. किती उपकार करतात आणि कशी उपकार करतात याचं यथार्थ वर्णन 1-1.25 तासामध्ये मला तुमच्या समोर मांडायचंय. विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर साऊंडला आवाज दे दादा, भोंग्याचं थोडंसं कमी कर म्हणजे शिटी वाजणार. एकदा माईक सेट होऊस तर 5-10 मिनटं जातील, पण नंतर मग तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही. आवाज असं मोकळा राहू दे, मस्त स्ट्रबल आणि बेस राहू दे. थोडासा गेन कमी कर म्हणजे शिटी वाजणार नाही. शिटीचा सगळ्यात जास्त मला त्रास आहे मला. शिटी वाजू देऊ नको. जिकडं तिकडं तुतारी वाजली त्याच्यामुळे शिटी वाजू देऊ नको. किम कारणम तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याचं मुख्य कारण चालू असणारा बारडगाव दगडीमध्ये पंढरी सुवर्ण महोत्सव वर्ष 50व्या वर्षात चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. वैकुंठवासी हरिभक्तपरायण संभाजी महाराज भोंडवे, वैकुंठवासी किसन महाराज सुडके यांच्या कृपा आशीर्वादात, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जंजिरे व हरिभक्तपरायण भवान महाराज कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी काकडा भजन, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं मला असं वाटतं आजचा 4था दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने सगळ्यात अगोदर मला फोन केला होता आमच्या रामदास भाऊंनी. उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घालावा. आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. तर सूर बंद केला तरी जमल, माझ्या पुरता आहे तिथे. हां, त्यानिमित्ताने उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, परमपूज्य आदरणीय आप्पासाहेब महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय अंबर महाराज आहे, भाऊसाहेब महाराज आहे, आप्पासाहेब महाराज आहे, बबन महाराज आहे, अंगद महाराज आहे, रामदास महाराज आहे, पांडुरंग महाराज, बाळासाहेब महाराज, योगेश महाराज, आमचे महेश दादा, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या समवेत आलेले आदरणीय भास्करजी महाराज मृदुंग सम्राट, आदरणीय कृष्णा महाराज, तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. जास्त आपला परिचय नाही, पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये माझं येणं आहे. समोर बसलेले तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात.
तुम्ही सगळे नावं घेण्याजोगे पण दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित उभा राहिलेले चित्रकार असतील, पत्रकार असतील, भागवत कथाकार असतील, रामायणाचार्य असतील, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, राहू द्या आता, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन नाही देत ते, असे सगळे तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी गाणारे मंडळी घोडे विकू नकोय दादा मला बोलताना अजिबात. गाणारे मंडळी अति गोडे त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यावर सांगणारा थोडा येडपाट आहे काय, सांगणारा हुशारच आहे ना. 1-1.25 तास अति गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचं आहे. इकडचे बटणं एक थोड्या वेळासाठी बंद करा, प्रमाण आलं तर चालू करा म्हणजे शिटी वाजणार नाही. माईकची उलटी दिशा येते त्याच्यामुळे शिटी वाजते. हां, निमित्त आहे 50व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केले सप्ताहाचं. अभंग घेतलाय संत प्रकरणातला. सोपा प्रश्न करेल मी तुम्हाला सगळ्यांना, फक्त शांततेत कीर्तन ऐका, मला विक्षेप सहन होत नाही. सो भालदार सोबदार फक्त हे पोरं जे बडबड करतात त्यांची पुन्हा चर्चा नाही आली पाहिजे. मला तेवढं सांभाळून घ्या. तुम्ही पाठीमागं उभा राहिले तिथं तरी जमत, पण पोरांनी बडबड केलेलं विक्षेप मला अजिबात जमत नाही. तेवढं फक्त सांभाळून घ्या 1-1.5 तासासाठी मला. विठ्ठल 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 कुंडली कबरदेव ज्ञानदेव पंढरीनाथ महारुद्र हनुमान. अभंग घेतला संत प्रकरणातला पहिला सोपा साधा प्रश्न मी तुम्हाला करेल. या जगात देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोला बोला. हे पा तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल, नाही तर उक्त घेतलेले मी कुठंच कार्यक्रम करत नाही महाराज. आवाज बिघडला रे, मगाशी लय गोड दिला होता, आता कोणतं बटन वाढवलं ती कमी का? मगाशी गोड येत होता. हां, तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल. चुकीची उत्तर द्या, बरोबर द्या, पण बोलत चला. माता भगिनी तुमच्या लेकरासारखं आहे की नाही? लेकरासारखं. हा तर म्हणा, मी कुठं वाटा मागणार आहे का तुम्हाला? फ्रेश बसा माझ्या कीर्तनात, टेन्शन आली आणि बसू नका. 4-5 वर्षापूर्वी टेन्शनने किती लोक मेले सांगायची तुम्हाला गरज नाही. कोरोनाच्या काळात सगळे टेन्शन इंजेक्शननीच मेले महेश महाराज. अजूनही तुम्ही टी व्ही समोर बसा, 100 बातम्यापैकी एखादी बातमी असते, गर्दी करू नका कोरोना होईल. बरोबर आहे का नाही? गर्दी करू नका कोरोना होईल. परवा दिवशी मी बीड भागात होतो कीर्तनाला, तिकडं पाट्या लावलेल्या, एकटं हिंडू नका बिबट्या खाईन. काय करायचं काय लोकांना? बाहेर निघाव तर बिबट्याची भीती आहे, घरात बस जाऊ तर कोरोनाची. एक वाक्य बोलू का तुम्हाला? किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊन स्मशानात पेटवायचं ज्याच्या हातात तो बाबा आतमध्ये उभा आहे. आपल्या हातात काही नाही महाराज. त्याच्यामुळे बिनधास्त बोलत चालायचं. सोपा प्रश्न करेल, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? संत. बोला. संत श्रेष्ठ. बरोबर उत्तर दिलं तुम्ही. देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ? आता प्रूफ करून देऊ का तुम्हाला? तुम्हाला रुचल पचल या भाषेत मी बोलणारे, जास्त डीपमध्ये मी बोलत नाही. ऐका, संत कसं काय श्रेष्ठ देवापेक्षा? ऐका. आता बसलेल्यापैकी तुमच्या गावातून दिंडी गेली का नाही पंढरपूरला माहिती नाही रामदास महाराज, पण बरेचशी मंडळी पंढरपूरला जाताना मला दिसते. लाखोनी जनसमुदाय पंढरपुरात होता, 20 लाख लोक होते. सगळे लोक पायी 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 पंढरपूरला दिंडीच्या माध्यमातून चालले होते.
देवापेक्षा संत का श्रेष्ठ प्रूफ करून देतोय बरं का. तुम्ही उत्तर दिलं म्हणून तुमच्याच उत्तरावरती बोलतोय. सगळे लोक पंढरपूरला चालले होते. कुणाच्या दर्शनाला चालले होते लोक पंढरपुरात? बोला बोला. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. बरोबर आहे. कुणाच्या दर्शनाला चालले होते? पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. सगळे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला चालले होते. देवापेक्षा संत का श्रेष्ठ आहे का? मग ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याचंच नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं की नाही? माझा प्रश्न कळाला ना तुम्हाला? देवापेक्षा संत का श्रेष्ठ? ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याचंच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही? चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं चालू होतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. याच्यातून सिद्ध झालं देवापेक्षा संत श्रेष्ठ. उगले महाराज मनाने बोलत नाही. संत जन्माला आले नसते तर आपल्याला देवच कळाला नसता. संताविन प्राप्ती नाही ऐसे हरिप्राप्तीसी उपाय धरावे. संताचे संगती मनोमार्ग आकळाबा श्रीपती येणे. अनेक रात्र संपेल प्रमाण संपायचे महाराज. संत जन्माला आले नसते तर आपल्याला देव कळाला नसता. देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. ऐका, संत प्रकरणातला अभंग घेतलाय. पण ज्या वेळेस यांचं प्रमाण होईल, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, हाताने टाळी वाजवायचं, मुखाने नाम घ्यायचं. हां, माता भगिनी एकदा टाळ्या वाजवा बरं. तुम्ही थांब. पुरुष मंडळ तुम्ही वाजवा. तुम्ही वाजवा पुन्हा. आवाज कसं काय लेडीजचा कमी येतो? लाडकी बहीण योजना इथपर्यंत आली नाही का अजून? अरे जोराने वाजवा ना. पुरुष मंडळीचा आवाज मला जास्त येतोय. वाजवा बरं पुन्हा एकदा. हां, अरे तुम्ही मुख्यमंत्र्याची बहीण आहे काय? छोटं मोठं वशिला राहिला का आता तुमचा? मस्त आनंद घ्यायचा समाधानाने भगवंताचं. आणि रोज 5 मिनिटं टाळी वाजवून भजन करायचं दररोज. त्याच्या भजनात रोज 5 मिनिटं नाचायचं. माता भगिनी तुमच्या पाठीमागं कितीही दुःख येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, रोज 5 मिनिटं त्याच्या भजनात नाचायचं रोज. एखाद्या सुनबाईला सासूबाईचा लईच धाक असन तर कडी लावून नाचा, पण नाचा. रोज 5 मिनिटं नाचा. त्याच्या भजनामध्ये कोण नाचलं? राधेने नाचावं महाराज कृष्णाच्या भजनामध्ये. जगाच्या बापाने आपलं करून घ्यावं राधेला. मीराबाईने नाचावं, पायामध्ये घुंगर बांधावी. मीराबाईने जगाच्या बापासाठी नाचावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. जगाच्या बापाने विषाचा प्याला जरी मीराबाई प्याली तरी केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही. भजनाची ताकद आहे. त्याच्यामुळे माझा पाया पडून सांगणे, रोज 5 मिनिटं त्याच्या भजनात नाचा. रोज 5 मिनिटं टाळी वाजवत चला. टाळी वाजवण्याचा खूप मोठा फायदा आहे. 50 वर्ष पूर्ण झाले, आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला त्याचं सायंटिफिक रिझन सांगितलं नसेल. कोणत्याच नाही. आता तुम्ही सगळे कीर्तन ऐकलेले असतील. अनेक कीर्तनकार येतील, तुम्हाला ओव्या सांगतील, तुम्हाला अभंग सांगतील. मी थोडा सायन्सला धरून कीर्तन सांगणारा कीर्तनकार आहे. तुम्हाला एक सायंटिफिक रिझन सांगेल. माझ्या तुकोबाने का टाळी वाजवून भजन करायचं सांगितलं, तुकोबा किती हुशार होते याच्यावर बोलतो, मग अभंगाकडे येतो. पहिला उपकार जगावरती जर तुकोबाने कोणता केला असेल तर टाळी वाजवून भजन करायचा संदेश दिला. आपा महाराज हा जगावरती पहिला उपकार आहे. उपकार शब्दावरती बोलतोय. काय फायदा आहे टाळी वाजवण्याचा? हा फायदा जर मी तुम्हाला सांगितलं ना, तर बसलेल्यापैकी माणूस चालताना सुद्धा टाळी वाजवत चालन, एवढा मोठा फायदा आहे. पण आतापर्यंत तुम्ही फक्त अभंग ऐकले, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. तुम्हाला एक सायंटिफिक रिझन सांगतो काय फायदा आहे टाळी वाजवण्याचा. 2-3 महिन्यापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला महाराज. मी त्या शिक्रापूरच्या पुढं वाघोली नावाचं गाव आहे पुण्याच्या तिथं 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं. महेश दादा संभाजीनगरला चाललो होतो. नगरच्या पुढं माझी गाडी निघाली आणि बायजाबाई जेऊर नावाचं एक गाव लागतं. टाळी का वाजवायचं याचं सायंटिफिक रिझन सांगतो तुम्हाला. रुचल पचल या भाषेत उदाहरण सांगतोय. ह्यो फायदा आमच्या तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगितला, पण आपण फक्त ऐकून सोडून देतो. काय फायदा आहे टाळी वाजवण्याचा? आहे त्या बायजाबाई जेऊर गावाच्या नावापाशी जुना एक टोल नाका आहे महाराज. टाळीचा फायदा सांगतो बरं का. टोल नाका म्हणल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं, तुम्ही हुशार लोक आहे.
शेतावरून भाताची परीक्षा पाहणारी लोक आहेत त्या टोल नाक्याच्या अलीकडे 500 मीटर अंतरावरती माझी 4 व्हीलर गाडी होती. नवीन गाडी घेतलेली मी त्यावेळेस, नवीन हार लावलेल्या गाडीला 500 मीटर अंतरावरती माझी गाडी. त्या टोल नाक्यावरती काही तृतीयपंथी माणसं उभा होते. कळतात ना तुम्हाला तृतीयपंथी माणसं? आपल्या भाषेत त्याला आपण हिजडे लोक म्हणतो, काय हरकत नाही, ज्याची त्याची शब्द प्रणाली वेगळी आहे. त्या तृतीयपंथी माणसाने माझी 4 व्हीलर पाहिली, माझ्या गाडीला ते असे आडवे झाले. मी गाडीमध्ये आराम करत होतो, ड्रायव्हरने गाडी थांबवली. मी म्हटलं का थांबवली? टाळ्या वाजून पैसे मागणारे लोक गाडीला आडवे झाले, काय करायचं? म्हटलं 50 रुपये दे, काच खाली घेऊन त्यांच्या हातात. महाराज 50 रुपये त्यांच्या हातात दिले. नाही म्हणे, नवीन गाडी अजून 100 रुपये द्या. ड्रायव्हर म्हणे अजून 100 रुपये मागते. म्हटलं जाऊ दे मरू दे. 15-20 लाख रुपये गाडीला घातले, त्यांना 100 गेले काय फरक पडणार आहे? पण कुठं देवाने कमी केलं महाराज आपल्याला? मला तर नाही कमी केलं महाराज, खरं सांगतो तुम्हाला. मला माझ्या कमी आयुष्यामध्ये कमी वेळात भरपूर काही दिलं, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं महाराज. दिलं म्हणल्यावर दिलं म्हणायचं. लोकाला बोंबलायची सवय झाली महाराज. लोक देऊन सुद्धा बोंबलत येतो, श्रीमंत असून सुद्धा लोक बोंबलत येतात. आमची लई गरिबी आहे, देव आमच्याकडे पाहत नाही. अजिबात बोंबलत जाऊ नका. तुमच्या माहितीकरता सांगतो का बोंबलायचं नाही. आता प्रवासादरम्यान मी एक पुस्तक वाचत होतो महाराज, त्याच्यामध्ये एक उल्लेख आला. का बोंबलायचं नाही त्याचं कारण सांगतो. या निसर्गामध्ये माता भगिनी पुरुष मंडळ, या निसर्गामध्ये 2 देवता कायम भ्रमण करत असतात, कायम फिरत असतात. आणि त्या देवतेच्या मुखामध्ये तथास्तु नावाचा शब्द असतो. तथास्तु 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 असं म्हणत चालतात त्या. तुम्ही नेमकी इथं खाली म्हणायचे आमचे लय गरिबी आहे, आणि त्यांनी तथास्तु म्हणायचा पॉईंट जर मॅच झालाच, हाय ती श्रीमंती निघून जाईल. त्याच्यामुळे सांगतो बोंबलत जाऊ नका, दिलं म्हणत चला. काय मरत महाराज, कोविड नंतर देवाने जिवंत ठेवलं, याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे आपल्या? देवाने मला सगळं काय दिलं. ड्रायव्हरला म्हणलं 100 रुपये त्याच्या हातात दे, 100 रुपये दिले. त्या तृतीयपंथी माणसाने टाळी वाजवली, ड्रायव्हरकडे 1 रुपयाचा ठोकळा दिला, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, माझी गाडी टोल नाक्याच्या पुढे निघाली. मी टाळी वाजवण्याचा फायदा सांगतो. हा तुकोबानी 425 वर्षापूर्वी सांगितलं, पण आपल्याला कळत नाही. टोल नाक्याच्या पुढे गाडी निघाली. मी थोडा श्रवण भक्तीचं नादी कीर्तनकार आहे, मला ऐकायला जास्त आवडतं. डॉक्टर जोशी म्हणून एक पुण्याचे आहार तज्ज्ञ, त्यांचं व्याख्यान ऐकत होतो मी. अति ब्रिलियंट डॉक्टर आहे तो पुण्यातला. 39 वर्षापासून महेश महाराज त्याचं पुण्यात हॉस्पिटल आहे. त्याचा नित्यनेम सकाळी उठायचं, हॉस्पिटलला जायचं, पेशंट चेकअप करायचे, घरी यायचे. 39 वर्षात प्रवास करत असताना त्याला जाताना रोज टोल नाका लागायचा. त्या टोल नाक्याच्या शेजारी 500 मीटर अंतरावरती त्याचं हॉस्पिटल. पण टोल नाका लागला का तृतीयपंथी माणसं आडवे आले का त्यांनी कधी 10 रुपयाची नोट त्यांना दिली नाही. यांना पैसे दिले आणि कुठं आपल्या लक्ष्मीत वाढ होते का म्हणे. पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झाले लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही, यावर मला बोलायचं पण नाही आज. पण त्या डॉक्टरांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. एक दिवस सकाळी डॉक्टर उठले, हॉस्पिटलकडे निघाले. टोल नाक्यावरती काय तृतीयपंथी माणसं गाडीला आडवे आले, आणि त्यांना पाहून डॉक्टरच्या मनात प्रश्न निर्माण झाला. अरे 39 वर्षापासून माझून या ठिकाणचा प्रवास करतोय, रोज टोल नाक्यावरचे लोक मला आडवे येतात. आतापर्यंत माझ्या हॉस्पिटलला अनेक प्रकारचे पेशंट आले म्हणे. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आलं, लहान लेकरू आलं, लहान बाळ आलं, सगळ्या प्रकारचे पेशंट आले. पण या तृतीयपंथी माणसापैकी, हिजडे लोकांच्या ग्रुपपैकी एकही पेशंट म्हणून आजपर्यंत माझ्याकडे आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का बुवा? असा प्रश्न कुणाच्या मनात पडला? डॉक्टर हे दगडी बारडगा डॉक्टरच्या कोणाच्या बोलत चला चला डॉक्टर जोशींच्या. डॉक्टरच्या मनात प्रश्न निर्माण झाला, काय असेल उत्तर, काय असेल उत्तर? हुशार माणसाचं एक लक्षण सांगतो तुम्हाला. हुशार माणसं मी कुणाला म्हणतो? एखादा प्रश्न निर्माण झाला का त्याचं उत्तर सापडेपर्यंत चैन बसत नाही, त्याला मी हुशार म्हणतो. त्याच्यापैकी पैठणचे सुप्रसिद्ध साधू नाथ महाराज, एका पैचा शोध लागत नव्हता, रात्र जागले. पहाट शोध लागला, हाताने टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला. हुशार माणसाचे लक्षण आहे. डॉक्टरच्या बाबतीत तसंच घडलं. डॉक्टर हॉस्पिटलला आले, काय असेल उत्तर? माझ्या हॉस्पिटलला 39 वर्षात अनेक प्रकारचे पेशंट आले, आजी आजोबापासून लहान लेकरापर्यंत. या तृतीयपंथी माणसापैकी, हिजडे लोकांच्या ग्रुपपैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. हे लोक आजारी पडत नाही का? काय असेल उत्तर, काय असेल उत्तर? डॉक्टरला चैन पडे ना. पेशंट तपासायचं सोडून दिलं, आतून कडी लावून घेतली हॉस्पिटलचे. त्या डॉक्टरने एका मित्राला फोन केला डॉक्टर क्षेत्रातल्या. अरे ऐक ना म्हणे, 39 वर्षापासून माझं या ठिकाणी हॉस्पिटल आहे. समोरचा मित्र म्हणे, मला माहिती आहे. का सांगतो तू असं? मी रोज येताना मला एक टोल नाका लागतो, माहिती आहे म्हणे मला. अरे आज माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला.
टोल नाक्यावरती काय तृतीयपंथी माणसं होते, माझ्या गाडीला आडवे आले पैसे मागण्यासाठी. माझ्या मनात प्रश्न आला, आतापर्यंत 39 वर्षात माझ्या पेशंटला आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आलं, लहान लेकरू आलं, लहान बाळ आलं, सगळ्या प्रकारचे पेशंट आले. पण या तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट म्हणून माझ्या हॉस्पिटलला आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं का? समोरच्या मित्राने उत्तर दिलं, माझ्या पण हॉस्पिटलला नाही आलं रे. तिसऱ्या मित्राला फोन केला डॉक्टर क्षेत्रातल्या, तुझ्या हॉस्पिटलला? त्यांनी सांगितलं माझ्या पण नाही. बापू महाराज चौथ्या मित्राला फोन केला, त्याला सांगितलं तुझ्या हॉस्पिटलला? त्यांनी सांगितलं माझ्या पण नाही. 256 जणांचा ग्रुप होता. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही 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 नाही. दुसरा दिवस उगवला, काय असेल उत्तर? पुण्यातलं रुबी हॉस्पिटल प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, तुम्हाला माहिती आहे. रुबी हॉस्पिटलला फोन केला, सह्याद्री हॉस्पिटलला फोन केला, संचेती हॉस्पिटलला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला, वेदांत हॉस्पिटलला फोन केला, सुखकर्ता हॉस्पिटलला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, साईदीप हॉस्पिटलला फोन केला, साई एशियन हॉस्पिटलला फोन केला, हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन केला. सगळ्या श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल सांगून झाले. ज्यांची वर्धापन दिनाची कीर्तनं बाकी आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला कळवेल. हे मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटल. सगळ्याला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही 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 नाही. काय असेल उत्तर? तिसरा दिवस उगवला, डॉक्टरला झोप येईना, उत्तर सापडेना. काय असेल उत्तर? 39 वर्षात कधी टोल नाक्यावरती न थांबलेला डॉक्टर, उत्तर सापडेना. शेवटी गाडी थांबवावी लागली. थांबला डॉक्टर. तृतीयपंथी माणूस पळत आला. डॉक्टरने 100 रुपयाची नोट बाहेर काढली, काचेतून बाहेर दिली. तृतीयपंथी माणसाने टाळी वाजवली, त्याच्याकडे पाहून हसला. पण डॉक्टरने सांगितलं, ऐक ना म्हणे, तुला अजून 1000 रुपये देतो म्हणे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय म्हणे? तुमच्यातला मेन कोणी ते सांग म्हणे. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो, त्याला बॉस म्हणतो. मराठवाडी भाषेमध्ये त्याला मुकादम म्हणतात, ग्रुप लेवलला त्याला ॲडमिन म्हणतात, आमच्या परिसरात त्याला बॉस म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. हां, मेन राहतो. तुमच्यातला मेन बॉस कोणी ते सांग. त्याने सांगितलं नाही सांगू शकत. नाही. 10,000 रुपयाचं बंडल काढला गाडीतून डॉक्टरांनी. 10,000 रुपये बोल म्हणे. आता पैसे पाहिल्यावर सगळ्याची बोलती चालू होती. अक्षय महाराज उगले 4 वाजता 120 किलोमीटर होता तुमच्यापासून. 6:45 वाजता तुमच्यापर्यंत पोहोचला. ह्यो पावर कायचा आहे? पैशाचा. हा हा आमच्यावर घेऊन बोलल्यावर किती बरं वाटत बहान तुम्हाला. पैसा म्हणल्यावर सगळेजण धावपळ करतात. तसंच झालं. त्याने सांगितलं मी तयार आहे. आमच्यातलं मेन कोण आहे सांगायला. सगळे तृतीयपंथी माणसं असे पुढे बसले. डॉक्टर जोशी असे खुर्चीवर बसले. मी टाळी वाजायचं सायंटिफिक रिझन सांगतोय. पहिला उपकार आहे तुकोबांनी केलेला जगावर. हां. डॉक्टरनी प्रश्न केला, अरे 39 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे. आता शांततेचा भंग करू नका, लेकरांना ओरडू देऊ नका. एवढी शांतता शेवटपर्यंत पाहिजे मला. आतापर्यंत मी 39 वर्षापासून इथून प्रवास करतो. रोज माझं हॉस्पिटल इथून 500 मीटर अंतरावरती. तृतीयपंथी माणसाने सांगितलं माहिती आहे आम्हाला. कधी 10 रुपयाची नोट दिली नाही म्हणे. तो चॅप्टर लोक राहतात महाराज. ते म्हणे पण 39 वर्षात माझ्या हॉस्पिटलला अनेक पेशंट आले. डॉक्टर जोशी म्हणे आजी आजोबापासून लहान लेकरापर्यंत सगळी माणसं आले. तुमच्या ग्रुपपैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. तुम्ही लोक आजारी पडत नाही का? त्या लोकांनी उत्तर दिलं, आमच्या ग्रुपपैकी तर अजून कोणी आजारी पडलं नाही. शेजारच्या टोल नाकेवाल्याला फोन केला, तुमच्या ग्रुपपैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. तिसऱ्या टोल नाकेवाल्याला फोन केला, तुमच्या ग्रुपपैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. टाळ्या वाजून पैसा कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कमवण्याचे अनेक साधन आहेत. कोणी 1 नंबरनी पैसा कमवतं, कोणी 2 नंबरनी कमवतं, कोणी 6 नंबरनी कमवतं, कोणी 13 नंबरनी कमवतं, कोणी 23 नंबरनी कमवतं. तुम्हाला फक्त 1 नंबर आणि 2 नंबरवालीच माहिती असते. पैसा कमवण्याचे संख्याशास्त्राने 19 प्रकारच्या अंकशास्त्राने पैसे कमवता येतात. तुमचा किती अभ्यास आहे मला माहिती नाही. पण आता माझ्या गाडीचा नंबर खासदार साहेबाचा नंबर आहे. समजा लंके साहेबाचा नंबर, माझ्या गाडीचा नंबर एकच आहे. का घेतला असेल मी 333 नंबर? काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागं. अंकशास्त्रानुसार 19 प्रकारच्या अंकशास्त्राने माणसाला पैसे कमवता येतात. VIP लोकांच्या गाड्याचे नंबर पान, फोन नंबर पा कसे राहतात. त्याचे कारण आहेत महाराज. फक्त ते लोक काय करतात, एखादा 2 व्हीलरवाला 10 रुपयासाठी आला, 10 रुपयासाठी ते माणसं एकदा टाळी वाजवतात. त्याच्यापेक्षा मोठा आला 50 रुपयासाठी 2दा टाळी वाजवतात. 4 व्हीलरवाला आला 100 रुपयासाठी 3दा टाळी वाजवतात. त्याच्यापेक्षा मोठा आला 200 रुपयासाठी 5 वेळेस टाळी वाजवतात. पैसा कमवण्याच्या नादात त्या लोकांकडून दिवसभर टाळी वाजवण्यात जाते. परिणाम त्याच्यातला एकही माणूस आजपर्यंत आजारी नाही महाराज. डॉक्टरला उत्तर सापडलं रे.
डॉक्टरने आनंद व्यक्त केला. अरे 39 वर्षानंतर मला याचं उत्तर सापडलं. हे लोक दिवसभर टाळ्या वाजवतात पैसा कमवण्याच्या नादात, म्हणून हे लोक आजारी पडत नाही. उद्यापासून जेवढे 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 पेशंट माझ्याकडे येतील ना, मी प्रत्येकाला एकच सल्ला देईल. दादांनो, तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल तर काय करा, टाळी वाजवा. चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. डॉक्टरला आनंद एवढा झाला, 39 वर्षानंतर मी प्रत्येक पेशंटला सांगेल आता तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर टाळी वाजवा. पण डॉक्टरचा आनंद मला देखावलाच नाही महाराज. नगरच्या पुढं माझी गाडी गेली. पांढरीचा पूल म्हणून एक गाव लागतं, लिलियम पार्क नावाचं एक हॉटेल लागतं. तिथं मी गाडी साईडला गे, ड्रायव्हरला म्हटलं साईडला गे गाडी. त्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट लिहिली महेश महाराज. डॉक्टर साहेबाला सांगितलं 39 वर्षानंतर तुम्हाला याचं उत्तर सापडलं का हे लोक दिवसभर टाळ्या वाजवतात पैसे कमवण्याच्या नादात, म्हणून हे लोक आजारी पडत नाही. म्हणून ती उद्यापासून प्रत्येक पेशंटला सांगणार तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजवा. म्हटलं हे तुम्हाला 39 वर्षानंतर याचं उत्तर सापडलं. पण डॉक्टर साहेब, आमचे तुकोबा एवढे हुशार होते, एवढे हुशार होते, त्यांनी 450 वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या पायाला हात लावणे का भंग सांगावा. करी टाळी बोला मुखी नाम, करी टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला मुखी नाम, टाळी बोला. दुनिया पाया विनती तो तुम्हाला, दुनिया किती वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी. किती हुशार असतील तुकोबा महाराज. एक वाक्य बोलू, जिथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. 450 वर्षापूर्वी तुकोबाने सांगावं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय करू तुकोबा, करी टाळी बोला मुखी नाम. काय म्हणू, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. बरं टाळीच का वाजवायला सांगितलं असेल, पळायचं नाही सांगितलं, डोक्यावर उभं राहायला सांगितलं, टाळीच का. आता बसलेल्या बुकिंग डॉक्टर असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. माझा याचा स्टडी झाला म्हणून मी परखडपणे मांडतोय. का टाळी वाजवायला सांगितली, माझ्या हाताकडे लक्ष द्या. माता भगिनी, प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉईंट आहे. हे पॉईंट एकमेकाला घर्षण झाली, हातावरती हात आदळण्यात गेला, पॉईंट एकमेकाला घर्षण झाले का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि ज्या माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं त्या माणसाला आयुष्यात कधी अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल तर काय करा, होय उद्यापासून तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजवा. प्रत्येक ठिकाणचा पॉईंट वेगळा आहे महाराज. आता तुम्ही घरी एकटेचे समजा, अचानक तुमच्या छातीमध्ये चमक निघाली, हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, शरीराला तुमच्या दरदरून घाम आला, श्वासोच्छवासाला तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागले, अटॅक येण्याचे लक्षण आहेत. अशा टायमाला तुमच्या घरात जर कोणीच नसेल आणि तुमच्यापासून हॉस्पिटल दूर अंतरावरती असेल, तुमच्या शरीराला दरदरून घाम आलाय, तुमचा ऑक्सिजन लेव्हल कमी होतोय, ज्यावेळेस मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, तुम्हाला विकनेस पण आला, अशा टायमाला जर तुमच्या घरात कोणी नसेल आणि हॉस्पिटल तुमच्यापासून दूर अंतरावरती असेल, अशा टायमाला एक करायचं, आपल्या उजव्या हाताची जी करंगुळी उजव्या हाताची एवढी चावायची का ती तुटली तरी जमेल. तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. इथला जो पॉईंट आहे ना, या हृदयाच्या व्हेनचा जो पॉईंट आहे, सायन्स जगाला शिकवतो उजव्या हाताच्या करंगुळीत आहे. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, लिसन टू केअरफुली, थोडं ध्यानपूर्वक आहे का, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉईंट माणसाच्या टाचेमध्ये आहे. एवढ्या कमी पगारात एवढे पॉईंट सांगून होणार नाही. तुमच्या गावात पहिल्यांदा आलो म्हणून बोलतो. आता टोप्यावाले फेट्यावाले लोक काही शिकलेले नाहीत महाराज, 4थी नापास आहे, काही बसलेले आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्याला फिट आला, एखाद्या जर फिट येऊन जर चक्कर येऊन त्यावर पडला, तुम्ही लगेच हॉस्पिटलला नेत होते. त्याला काय करत होते, कांदा फोडायचे आणि त्याच्या नाकापाशी लावायचे, बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला सर्पदंश झाला, एखाद्याला जर साप चावला, एखाद्याला विंचू चावला तर हॉस्पिटलला लगेच नेत नव्हते महाराज. काय करत होते, गावामध्ये हनुमानजीचं मंदिर असायचं, भैरवनाथाचं मंदिर असायचं, बिरोबाचं मंदिर असायचं, एखाद्या संताचं मंदिर असायचं. साप चावलेल्या माणसाला ते मंदिराच्या समोर आणून टाकलं जायचं.
नगारा वाजवला जायचा, आरती केली जायची, 4 तासांनी तो माणूस पुन्हा जिवंत घरी जायचा. त्याच्यातला एकही माणूस मेल्याची घटना आजपर्यंत कर्जत तालुक्यात उगले महाराजाला कोणी सांगितली नाही. मी शक्ती आली कुठून? आपल्याला असं वाटतं आपण पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालो म्हणजे खूप हुशार झालो का? सकाळी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करत असताना मी हरभजन सिंग बाबावरती बोललो. बाँड्रीवरती जे सैनिक काम करतात त्यांना विचारा, हरभजन सिंग बाबाचं मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या सैनिकांचं जर पोट दुखायला लागलं तर बिस्लरीच्या पाण्याची बाटली तिथं नेऊन ठेवली जाते. तिथली पाण्याची बाटली उचलली जाते. ते पाणी पिल्यानंतर 1-1.5 तासानंतर त्याचं पोट क्लिअर होतं. आजचा रिझल्ट आहे महाराज. ही शक्ती आली कुठून? दुपारी 2:30 वाजता दादा गुरु नावाच्या एका व्यक्तीचं टीव्हीला बातमी आली. 1300 दिवस झाले, 1300 नर्मदा मैयाचं पाणी पिऊन फक्त दादा गुरु पळतात. 1300 दिवस झाले. 1 महिन्यापासून अंधश्रद्धा निर्मूलवाली त्यांच्या पाठीमागे लागले कॅमेरे घेऊन. फक्त पाण्यावरती अन्नाचं कन्न दादा गुरुच्या पोटात. नर्मदा मैयाचं पाणी पिऊन फक्त पळतात प्रदक्षिणाचं. दादा गुरुचं स्वप्न आहे महाराज. त्या नर्मदा मैयाचं साडी घालायची म्हणून कंपनीला ऑर्डर दिली त्यांनी. नर्मदा मैयाला साडी घालायची. पाणी पिऊन 1300 दिवसापासून साधू जिवंत. ही ताकद कशाची आहे? ही संत परंपरेची ताकद आहे. जगाला जर सगळ्यात अगोदर निरोगी राहायचा सल्ला जर जगात सगळ्यात अगोदर जर कोणी दिला असेल तर माझ्या तुकोबानी दिला. तुकोबा सांगतात रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन कर, आयुष्यात आजारी पडणार नाही. हा निरोगी राहायचा सल्ला देऊन जगावरती पहिला उपकार माझ्या तुकोबाने केला. असे किती उपकार, किती उपकार. अभंगाचं पहिलं चरण काय सांगू प्रमाण झालं का टाळे वाजवायची. त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. आता त्यांचं कौतुक म्हणून टाळ्या वाजवा, पण फायदा तुमचा आहे. हां, उद्याचं कीर्तन चालू झालं का तुम्ही उद्या पण असंच करायचं. प्रमाण झालं का टाळी वाजवायची. महाराजांनी विचारलं काय भानगडी, हा उगले पॅटर्न आहे म्हणायचा. हा पॅटर्न उगले पॅटर्न आहे, याला पॅटर्न आहे. तुमचा फायदा आहे महाराज. जगावर पहिला उपकार केला तुकोबांनी
टाळे वाजून भजन कर हा संदेश दिला महाराज. आणि पाता भगिनी माझं पाया पडून सांगणे, रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं कोण जर उगले महाराजांना जर विचारलं तर मी म्हणणार नाही देव श्रेष्ठ आहे. देवापेक्षा एक गोष्ट श्रेष्ठ आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. देवाचं नाव श्रेष्ठ आहे. नामोस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. बरं ते नामस्मरण घ्यायला काय काळ वेळ लागतो का? काळ वेळ नाम उच्चारिता आणि दोन्ही पक्ष पाही, दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितला. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा, तुझ्या नामाचा महिमा. तुझन कळे मेघ श्यामा, तुझन कळे मेघ श्यामा, तुझन कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. आमच्या महाराजसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळी कला दिली महाराज. तसं त्यांना गायनीची कला दिली. काही काहीला देव गायन लय गोड देतो, परंतु कुठं गाणे म्हणावं कळत नाही. रेल्वेत गाणे म्हणतात महाराज. इकडे एक अभंग म्हण, एक ओवी म्हण, सार्थकी होईल आयुष्य. आणि प्रत्येकाला कला वेगवेगळी दिली देवाने. त्या कलेवर दुसऱ्याने जळायचं नाही महाराज. प्रत्येकाला वेगवेगळी कला दिली. आता समजा आमच्या महेश महाराजाला जसं वाजवता येतं तसं उगले महाराजाला जमणार नाही. मला जसं बोलता येतं महाराज ते सचिन तेंडुलकरला जमणार नाही. सचिन तेंडुलकरला षटकार मारता येतो ते लता मंगेशकरला जमणार नाही. लता मंगेशकरचं जसं गायन आहे ते गौतमी पाटीलला जमणार नाही. गौतमी पाटीलचा ठोपका आमच्या भास्कर महाराजला जमणार नाही. ज्याचं त्याची कला वेगळी आहे. प्रत्येकाचं आयुष्य देवाने गोड बनवलं आहे. फक्त आपल्याला कलेचा आनंद घेता आला पाहिजे. किती गोड प्रमाण दिलं महाराज. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्याम. देवापेक्षा श्रेष्ठ देवाचं नाव आहे. आणि नामस्मरण घ्यायला काय काळ वेळ नाही लागत. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही, दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितला. आता 3 पक्ष एकत्र आले, त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष, आपला पक्ष आणि पितृपक्ष. आपण जर इथं भजन केलं, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, एवढी भजनात ताकद आहे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणार, रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. किती ताकद आहे भजनात. रामकथा केली मी श्रीगोंदा तालुक्यामध्ये उक्कलगाव नावाच्या गावामध्ये. माझं परमभाग्य विदर्भ रत्न संजयजी महाराज पाचपोर बाबा कथेला आले. आणि त्या दिवशी मी समाजाला सहज प्रश्न केला, तुम्हालाही तोच प्रश्न करेन. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माय नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असे. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नकोच म्हणे. मोठ्या लोकांचे एक लक्षण सांगतो मी तुम्हाला. मोठे लोक कशावरून ओळखायचे? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करीत नाही महाराज. मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाटे शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर दिवसा घेते. हे मोठ्या लोकांचे लक्षण. रामाला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिला. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले. साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडला. तुम्ही थोडा हळूच टाका ना, तुमचं काय जातं महाराज, पाणी कमी येते.
रामाला वाटलं दगड मोठा असेल म्हणून बारका पाहून घेतला. दुसरा टाकला, दुसरा बुडाला. तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिले का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमागे वळाले. सगळी दुनिया फजितीवरती चालू. जास्त कडक झाला आवाज, थोडासा कमी कर. कडकपणा. सगळी दुनिया फजितीवरती चालू आहे महाराज. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले तर कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्ता बोला असू द्या, पोरा जर सर मोटरसायकल जर सटकली आणि पोरग जर रपकन पडलं, तुम्ही थोडं हळूच पाडा ना. लोकांचं लेकरू महाराज ते जादा लागलं पाहिजे. पोरग जसं रपकन पडलं, ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहतो अंगा असं. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहतात, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिले का प्रभू रामचंद्र पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमान तली विचारलं, तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. ते गोड कथा आहे महाराज. बाळासाहेब थोरात संगमनेरचे मंत्री, त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याविषयी मी 5 दिवसाची हनुमान चरित्र कथा केली. मला आवडणारी देवता हनुमानची, सगळ्यात आवडणारी देवता. 133 वेळेस रामाला संकटातून जर बाहेर कोणी काढलं असेल तर मारुतरायाने. मारुतरायाची सेवा केल्यावर माणसाचं आयुष्य वाढतं महाराज. 18 देवता सांगितल्या. गणपती बाप्पापासून नाथामध्ये, भैरवनाथाचा देवीमध्ये त्याचा समावेश आहे. 18 देवाला मरण नाही, त्या देवाची सेवा केली आयुष्य वाढतं. त्यापैकी हनुमानची एक आहे. मारुतरायाला जवळ घेतलं रामाने. मारुती ध्यान करून ऐका बरं का, लय गोड संवाद आहे. मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते, दगड तरत होता रे. पूल तयार झाला का? आज मी स्वतः राम आहे. माझ्या हाताने का दगड तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारणं सांगितले. एवढी 2 कारणं घरी घेऊन जायचे, माझं कीर्तन सार्थक झालं म्हणून समजा. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं, देवा तुमच्या हाताने दगड का तरत नाही, का बुडतात, त्याचं कारण आहे का देवा? देवा, काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही देवा. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा. आता प्रमाणासाठी मला उदाहरण द्यावं लागलं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ. तुमच्यापेक्षा तुमच्या नावातच जास्त ताकद पाहिजे. आता मी ज्यांचा फेटा वापरतो ते शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबा. बाबांची मध्ये माझी भेट झाली. माझं प्रॉपर गाव जरी नेवासा तालुक्यात जीव रहिबत्ती असेल, वास्तव्य शिक्षकी पेशामुळे पारनेरमध्ये असतं. पारनेरमध्ये कधी आला तर बाबा एकदा आले होते. समोर माझा फोटो लावला होता फ्लेक्स एका कीर्तनाचा. बाबांनी मला सांगितलं, उगले महाराज 5-7 वर्ष झाले तुम्ही गावाकडून इकडं राहिलाय, पण तुमचं कार्यक्रमाचं शेड्यूल चांगलं आहे या परिसरात. म्हटलं बाबा, ही तुमची कृपा आहे माझ्यावर. बाबांचं एक वाक्य होतं महाराज, मला मोठ्या साधूचं वाक्य आहे. बाबांनी मला सांगितलं, उगले महाराज माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे. वाक्य ध्यान करून ऐका. माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे, नाही तर माणसाचं नाव एवढं मोठं असावं, एवढं मोठं असावं का नावावर काम झालं पाहिजे. पहा तुम्हाला काय करायचं. पुन्हा पुन्हा आयुष्य नाही, काम गोड असावं. माझी गाडी तिकडे जरी बंद झाली तर लोकांनी मला सांगा, उगले महाराज दगडी बारडगाव नावाचं गाव आहे, आमका फिटर 1 नंबर हुशार, एकदा गाडी दाखवून पहा. काम गोड असेल का लोक नाव घेतात. नाही तर नाव एवढं मोठं करायचं, एवढं मोठं करायचं का गेल्या गेल्या आपल्या नावावर उधार दिलं पाहिजे. पहा तुम्हाला पुन्हा पुन्हा आयुष्य नाही. साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहलीने त्या बाटलीला नुसता हात लावला महाराज, 800 रुपये लिटर पाणी झालं ते, ज्याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जॅकेट मी घातलं ना, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. होय, महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं, याला ब्रँड म्हणतात. ते काही फुकट होत नाही, त्याच्या संघर्ष करावा लागतो महाराज. त्याच्यामुळे पोरांना माझं पाया पडून सांगणे, अभ्यास करा, क्लास 1 क्लास 2 अशा गावात बॅनर लागले पाहिजे. आपले भावकी एवढी जळाली पाहिजे आपल्यावर का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. एकदा नाव करून पहा रे पोराव तुम्ही. लोक होऊन म्हणतील ते आमच्या गावचं आहे, आमच्या शेजारचं आहे, आमचा पाहुणा आहे. सगळ्या गोष्टी नावावरती. देवाचं पण तसंच आहे. देवात जास्त ताकद नाही, देवाच्या नामस्मरणात ताकद आहे. दुसरं कारण आहे का, आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने सांगितलं, देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य ध्यान करून आहे का. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं. बोला बोला. हां, देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय.
देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील, तितकंच करा. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं का? मी म्हणत नाही ना तुम्ही 24 तास मंदिरात जा. माता भगिनी, झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला संध्याकाळी झोपाच्या अगोदर गोधडीवरती बसा, 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 ये नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 बोला नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 अग्नि नारायण 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 अग्नि नारायण 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 राधे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण बारड गावात कीर्तन करतो, असं वाटतं पंढरपुरात कीर्तन करतो. महाराज, वातावरण स्वच्छ करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि तुमच्यावर तुमचा मालक लईच गरम झाला, एक करायचं राधे 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 भगवंताचं नामस्मरण. तुम्ही म्हणाल तुम्ही IT क्षेत्रात काम करता, आम्हाला वेळच नाही महाराज त्या देवाचं नाव घ्यायला. तुम्हाला एक सोपा पर्याय सांगून जाऊ का? बसलेल्यापैकी प्रत्येकाकडे मोबाईल आहे महाराज. उद्यापासून एक करायचं. तुम्हाला फोन आल्यावर तुम्ही काय म्हणता? हॅलो. हां, हॅलो म्हणता. उद्यापासून हे बंद करून टाकायचं. तुम्हाला फोन आला का रामकृष्ण हरी म्हणायचं. फक्त इथपर्यंतच म्हणा. 2-2.5 महिन्यापूर्वी लय त्रास झाला याचा मला. मी इकडून म्हणलो रामकृष्ण हरी का खालून म्हणायचे वाजवा तुतारी. त्याचा याचा काय संबंध नाही महाराज. हां, फोन आला का रामकृष्ण हरी म्हणा, फोन आला का राधे राधे म्हणा, फोन आला का ओम नमः शिवाय म्हणा, फोन आला तुम्हाला भगवान गणेशापासून खंडेरायापर्यंत जो देव आवडतो त्याचं नामस्मरण घ्या. 200 फोन आले ना दिवसभराचे, 200 वेळेस देवाच्या नावाची सेविंग होईल महाराज. आणि त्याच्या नावाची सेविंग करून पहा, मग तुम्हाला कळेल व्याजदर कसा भेटतो. हां, हे हॅलो नावाची पद्धत कधीपासून चालू झाली माहिती आहे तुम्हाला? कुणाचं नाव आहे हॅलो माहिती आहे का? ज्याने फोनचा शोध लावला त्याच्या बायकोचं, त्याच्या प्रेयसीचं नाव हॅलो होतं महाराज. होय, त्याने पहिला फोन त्याच्या बायकोला लावला होता, तिचं नाव हॅलो होतं, तेव्हापासून हे सुरू झालं. बरं, ती त्याची बायको होती महाराज. तुम्ही दिवसभर तिचं नाव कशाला घेता मला काही कळत नाही. उद्यापासून हे बंद करून टाका. एवढा संदेश फॉलो करा, सप्ताह सार्थक झाला तुमचा. जा. हां, किती ताकद आहे त्याच्या नामस्मरणात. मी उगले महाराजांनी कधी पुराणातले उदाहरण दिले नाही, देणार पण नाही. लेटेस्ट उदाहरण देत तुम्हाला. माझं कीर्तन संपलं. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. इंस्टाग्राम यूट्यूबला जा, अक्षय महाराज उगले सर्च करत बसू नका. प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करा. नामस्मरणाची ताकद सांगतो. प्रेमानंद शास्त्री. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या. 17 वर्षापूर्वी डॉक्टरांनी फक्त अंबर महाराज 2.5 महिन्याची गॅरंटी दिली होती. 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे. 2 किडन्या फेल आहेत म्हणून डॉक्टरांनी सांगितल्या होत्या. पण परिस्थितीने गरीब असणारा महात्मा हॉस्पिटलच्या बाहेर आला. प्रेमानंद शास्त्रीने आकाशाकडे पाहिलं, देवाला सांगितलं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. ह्या डॉक्टरांनी फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी दिली. माझ्या 2 किडन्या फेल सांगितल्या. 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं डॉक्टरांचं सर्टिफिकेट माझ्या हातात आहे देवा. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. पण तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे ना. या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या 2 किडन्या फेल सांगितल्या ना,
2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ना. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतो. 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळ्यात जादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली माहिती आहे तुम्हाला. विराट कोहलीने त्याची बायको अनुष्का शर्मा परवा दिवशी अशी लाईन लावून दर्शनाला होती प्रेमानंद शास्त्रीच्या. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला फोटो टाकायचे 10 कोटी रुपये घेतोय. त्यो आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा कुठे झेंडा लावता. तो जर लाईन लावून दर्शनाला असेल तर आपला कुठं नंबर लागायचा आहे. मराठ्याला नामस्मरणाची ताकद म्हणता. मी 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला आहे पारनेरमध्ये. त्याच्यापैकी 150-200 पोरं मी वृंदावनला पाठवले होते बाबांच्या दर्शनाला. रात्री 1:30 वाजता दर्शन झालं महाराजांचं. मला पोरं आल्यावर सांगत होते रात्री 1:30 वाजता. पण 1:30 वाजता 25-30 हजार लोक शास्त्रींच्या दर्शनाला होते रात्री 1:30 वाजता. 1:30-1:45 वाजता कुटियाच्या बाहेर महात्मा आला. 30,000 लोकांनी ज्या वेळेस पाहिला. 1:45 वाजता ज्या वेळेस प्रेमानंद शास्त्री कुटियाच्या बाहेर निघाले. राधे 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 राधे. 1:45 वाजता 30,000 लोक दर्शनाला होते. अरे ज्या माणसाची फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी डॉक्टरनी दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का नाही लागू दिला. हे भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. आपल्याला संतांनी जर जाग ठेवलं असेल तर नामस्मरणाच्या ठिकाणी मज निरंतर जागविते. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगून जाऊ काय? कोणाकोणाला ऐकायचा? कोणालाच नाही. कॅन्सर तेवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतं महाराज. कोणाकोणाला ऐकायचं? करा बरोबर बोट. सगळ्याला ऐकायचं, कोणाला मरू वाटतं महाराज. तुमचा भ्रम आहे फक्त. का काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढतं, डोक्यातून काढून टाका. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. लिसन टू केअरफुली. थोडं वाक्य हे ध्यान करून ऐका फक्त. आता तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे सुद्धा. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे राधे राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण नारायण नारायण. श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे राधे राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिलो जिवंत राहू शकता. तुम्ही 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. तुम्ही 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही. तुमच्या हायवेला जा, सोलापूर हायवेला, पंढरपूर हायवेला मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मा रामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद. लाईव्ह देव पाहायचं असेल तर जा ना. भगवान शंकराचा अवतार महाराज. माझं तिथं कीर्तन झालं. त्या कमिटीच्या लोकांनी मला सांगितलं उगले महाराज आता तरी बाबा मंदिरात तपश्चर्याला आहे म्हणे. पूर्वीच्या काळात बाबा जर झाडावरती जाऊन बसले 6-6 महिने बाबा खाली येत नव्हते. एकदा तर रस्त्याच्या कडे उजवा हात वरती उभा करून उभा राहिले तसे 2 महिने तसेच भगवंताचे नामस्मरणात. एकदा राहुरीचं एक नवीन गाडी घेतली एका माणसाने, बाबांकडे पूजनाला आणली. बाबांनी त्या गाडीची पूजन केलं आणि बाबा त्या गाडीच्या बोनेटवर बसले. 3 महिने बाबा खाली उतरले नाही. त्या कमिटीच्या लोकांनी मग त्या माणसाला फोन करून सांगितलं 3 महिन्यांनी तो गाडी घरी घेऊन गेला. पण महाराज साधूची कृपा आहे. सोन्याचं धूर निघतोय त्याच्या घरातून. किती श्रीमंत असेल, साधूची कृपा. तुम्हाला पाया पडून माझं सांग नाही माता भगिनी. एका वेळेस तुमच्या दारात एखादे महाराज आले, एखादे कीर्तनकार आले, एखादा भिकारी आला, तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका, पण या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. विठ्ठल विठ्ठल. या जगात जर श्रेष्ठ कोण असेल तर साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. किती श्रेष्ठ आहे साधू सांगू का? पण तुमची चुकी नाही. तुम्ही सगळे संसाराच्या मायाजाळात अडकलेले लोक आहे. तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, संत काही घेणं देणं नाही. खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ महत्वाचं आहे? बोला पटका. मायाजाळ. देव महत्वाचा आहे. कोणाकोणाला देव महत्वाचा? करा बरोबर बोल. कोणालाच नाही. काय एवढं लांब बोलेल मला तुम्ही? माता भगिनी तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ? देव किती जणेल देव महत्वाचा? करा वर बोट. कशी वर बोट आले बरं? उगाच राष्ट्रपती पदार लेडीज बसली नाही महाराज. पुरुषांचं अवघड झालं रे. सगळ्या क्षेत्रात माघार माघार माघार. आणि नाहीतरी मला पुरुषांची किवी यायला लागली महाराज. आता तुम्हाला खरं सांगतो,
10-15 दिवसापासून तर जास्त यायला लागली. त्याचं कारण सांगतो का काय यायला लागली. पाथर्डीला एक कीर्तन केलं वर्ष श्राद्धाचं महेश महाराजांनी आणि आळे फाट्याला कीर्तनाला चाललो होतो. नगरमध्ये माझा एक मित्र मला भेटण्यासाठी थांबला होता. त्याला भेटण्यासाठी मी नगरच्या बस स्टॉपवरती गेलो. खूप वर्षानंतर त्या बस स्टॉपवरती जाऊन उभा राहिलो. पुरुषांची का की वेळ लागली त्याचं उदाहरण सांगतो. मी ज्या ठिकाणी उभा होतो माझ्या समोर एक जोडपं उभं होतं, नवरा बायको. 2 बॅगा होत्या, 2 बॅगा. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या? नवऱ्याच्या. तुम्ही खरं बोलून गेला. गडबड माणूस गडबड खरं बोलतं माणूस. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात? नवऱ्याकडं. तुम्ही नवऱ्याकडं म्हणत चला, बाकी मी सांभाळतो, मला थोडा सपोर्ट करा फक्त. आता दोन्ही बॅगा कोणाकडं? नवऱ्याकडं. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? बोला. नवऱ्याकडं. बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडं. बसमध्ये लईच गर्दी असली, एकच शीट रिकाम असलं, बसायचं काम कोणाकडं? बायकोकडं. वारे दगडी वारडगा. 50 वर्षाचं सप्ताह सार्थक झाला. तुम्हाला असं पाहिजे का? महाराज पुरुषांचं काम अवघड झालं, खरं सांगतो तुम्हाला. आता ज्यांनी माता भगिनी तुम्ही वर बोट केलं, मा लक्ष आहे तुमच्याकडं. तुम्हाला मायाजाळ महत्त्वाचं नाही, तुम्हाला देव महत्त्वाचा आहे. आता मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्त्वाची नाही, तुम्हाला देव महत्त्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठाम आहे का याच्यावर? कोणाला माघार घ्यायची नाही ना? फॉर्मची मुदत चालू आहे. तुम्हाला देव महत्त्वाचा. फायनल 9 वाजता माझं कीर्तन संपेल, तुम्ही जेवण केलं, निघून निघालात. अर्धा किलोमीटरवरती तुम्ही पायी चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडेने तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका ध्यान करून. तुम्हाला देव महत्त्वाच्यावर ठाम राहा फक्त. आता 2 मूर्त्या दिसल्या रस्त्याच्या कडेने. एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे. ऐका, एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरंच सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची आहे. बारडगाव. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा बाप्पा मला काय सांगता, माय सगळं रावणाची उचली ना, तुमचं काय घेऊन बसली तुम्ही? आता मी तुमच्या लेकरासारखा आहे, काहींच्या भावासारखा आहे. खरंच सांगा, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माता भगिनी, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन सांगा, दोन्हीत पवित्र काय? बोला. तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायचे, निदा आणून ठेवा. जमन येडा बेडा काय म्हणा बाप्पा तू? अरे 70,000 सोन्याचा भाव गेला, तू म्हणतो इथं आणून ठेव. दोन्ही उधळून सिजल. तुम्हाला देवाच काय घेणं देणं नाही. लोक फक्त म्हणायला म्हणते, उगले महाराज तुमचं कीर्तन चालू असलं का असं वाटतं संपूच नाही. चांगला जर साप इथं मध्ये निघाला तर एक बसच नाही माझ्या पुढं. काय तुम्ही मायाजाळात गुताल, याच्यात नवल नाही महाराज. रात्री मी मायाजाळात गुतलो. संगमनेरकडे माझं कीर्तन झालं 9 ते 11. कसं मायाजाळात गुतलो आहे का? एक बाबा माझ्या दर्शनाला आले. बाबा म्हणे, उगले महाराज 2.5 तास तुम्ही कीर्तन केलं, वय तुमचं कमी म्हणे, पण सुंदर कीर्तन केलं. माझी इच्छा 2 मिनिटात तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला चला. बाबांना म्हटलं मला पारनेरला जायचं, अंतर लांबचं, नंतर आल्यावर येतो. नाही म्हणे, माझी शपथ तुम्हाला तुम्ही चहा प्यायला आले पाहिजे. आता मी कसं मायाजाळात गुतलो आहे का? मी म्हटलं बाबा घर कुठे तुमचं? इथून 5 मिनिटाच्या अंतरावर वस्तीवर म्हणे. चला महाराज. मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी काढ. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. कळतो तुम्हाला पांदीचा रस्ता? पाऊस झालेला. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. 11:30 आम्ही म्हाताऱ्याकडे पोहोचलो. मी कसं मायाजाळात गुतलो आहे का? 11:30 म्हाताऱ्याने चहा वगैरे पाजला आम्हाला. 11:45 म्हाताऱ्याने मा सत्कार केला. शाल दिली, श्रीफळ दिले, वरून 100 रुपयाची नोट ठेवली. 11:45 100 आले. मला बरं वाटलं, खरं बरं वाटलं. एवढ्या लांब आलो म्हटलं, 11:45 100 आले, बरं वाटलं. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळं एका टायरला 9 पंक्चर निघाले. 11:45 वाजता जेव्हा माझी 900 गेली, 11:12 100 आल्याचा आनंद. 11:45 900 गेले, संपून गेला. हा संसारिक आनंद आहे. 4 दिवसापूर्वी मी कीर्तन करून गेलो. माझी धर्मपत्नी मला डोकं दाबीत होती. बायको डोकं दाबीत असताना बायकोने मला प्रश्न केला, का हो म्हणे, लग्नाच्या अगोदर तुम्ही एवढे कार्यक्रम करत होते, मग लग्नाच्या अगोदर तुमचं डोकं कोण दाबीत होतं? पावर लग्नाच्या अगोदर तुमचं डोकं कोण दाबीत होतं? म्हणे. मी सहज तिला सांगितलं, म्हणलं खरं सांगू तुला, लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हणलं. ज्याला विनोद समजला त्याला धन्यवाद, मला नाही त्याने 9:15ला डबल जेवण करून जा. मार काय सांगा बाईलाही चॅप्टर आहे महाराज. काय सांगू तुम्हाला, या जगात सगळ्यात चॅप्टर जर कोण असेल तर बाई आहे. सगळ्यात चॅप्टर.
किती चॅप्टर महाराज, माझ्या घरचं उदाहरण सांगतो बाई किती चॅप्टर आहे. माझा बंधू नगरला आला होता आणि त्यांनी सहज एक कोहिनूर मॉलमधून शर्ट घेतला. मला 2000 रुपयाचं शर्ट घेतला आणि त्यांनी मला फोन केला. मला म्हणे कुठे आहे? अरे म्हटलं इकडे कार्यक्रमाला आलो होतो संगमनेर परिसरात. का रे फोन केला म्हटलं तू? अरे म्हणे काय नाही म्हणे नगरला आलो होतो. म्हटलं कशाला शर्ट घेतलं? म्हणे 2000 रुपयाचं. म्हटलं मग काय पैसे पाठवले? नाही म्हणे. मग म्हटलं फोन काय केला? ते नाही, अरे घरी गेल्यावर बायकोला काय सांगू म्हणे. म्हणलं भाऊ अरे बायको तुझी आहे, तुम्हाला कशाला? नाही तुम्ही 12 गावचं पाणी पिले राहते. नाही महाराज लोक काहीतरी सोल्युशन. तिला डोकं खात बसन म्हणे, एवढे पैसे कायला घातले? 2000चं शर्टाची काही गरज होती का? 2000चं शर्ट घेतलाय म्हणे मी, काही गरज होती का? डोकं काहीतरी सोल्युशन सांग. म्हणलं मी नाही सांगू शकत महाराज. तर माझा भाऊ घरी गेला, कधी आले माझ्या गावाकडे तर या तुम्हाला आमंत्रण आहे. त्यांनी अशी बेल वाजवली, त्याच्या धर्मपत्नीने आमच्या वहिनीने दरवाजा उघडला. बाई किती चॅप्टर असते ऐका. दरवाजा उघडल्या तिची नजर शर्टर पडली. महाराज नाव घेतला काय? म्हणे हा. केवढ्याला घेतला? येईन 300 रुपयाला. केवढ्याचा होता खरं सांगा? हां केवढ्याचा होता? एवढा भारी शर्ट 300 रुपयाला? खरंच म्हणे एवढा भारी शर्ट 300 रुपयाला? तो शपथ 300 रुपयाला घेतला. काय कर मी काय खोटं बोलन म्हणे. तिने असं सूदबीत पाहिलं. खरंच 300 रुपयाला घेतला. या म्हणे आतमध्ये सोप्यावरती बसवलं महाराज भावाला. हां खरंच 300 रुपये. ते म्हणे खरंच 300 रुपयाला. मी काय खोटं बोलन तुमच्या सांग? खरंच 300 रुपयाला घेतलं म्हणे. ते म्हणे खरंच 300 रुपयाला. जवळ पडलेली पर्स घेतली महाराज तिने, 300 रुपये काढले त्याच्यातून. हे जरा म्हणे 300 रुपये, हे शर्ट माझ्या भावाला द्या म्हणे, तुम्ही दुसरा आणा म्हणे. कसं करायचं? 5 मिनिटात केवढ्याला गेलं महाराज? 5 मिनिटात 1700 गेलं. यांच्या डोक्याला डोक्याला म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही राहिली. हां उगच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण करून नाही घेतली यांना. ते लय हुशार आहे. ऐका विठाला विठाला मला पाया पडून सांगणे तुम्हाला. पहिल्या ठिकाणी जागा ठेवलं संतांनी, टाळी वाजून भजन कर. दुसऱ्या ठिकाणी जागा ठेवलं मजन निरंतर जागा भीती नामस्मरण. तिसऱ्या ठिकाणी जागा ठेवलं तुझ्या दारात जर एखादा साधू आला, मुखाने अपवित्र बोलू नकोस. पाया पडून सांगणे. साधूने जर तुमच्या घराकडे पाहून आशीर्वाद दिला तर हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण साधूने जर घराकडे पाहून शाप दिलाच, भरवून हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम कठीण आहे. देव बरा आहे अजून. साधूचं काम कठीण आहे. किती कठीण आहे? पाथर्डी तालुक्यामध्ये 4-5 दिवसापूर्वी माझं भगवानगडाच्या पायथ्याला एक कीर्तन झालं महाराज. कीर्तनानंतर महाराज त्या परिसरात कधी गेले तर गहिनीनाथ गड म्हणून वामनभाऊ महाराजांच्या दर्शनाला आला. महाराज मी तिथं दर्शनाला गेलो. वामनभाऊ महाराज दिंडी घेऊन निघाले आषाढीची. नागरगोजे येवलवाडी नावाच्या गावामध्ये दिंडी मुक्कामाला थांबली. साधूची ताकद आहे का? दिंडी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ आहे. वारकऱ्याला काहीतरी खायला बनवा म्हणून बेसन भाकरीचं नियोजन झालं. कळतं तुम्हाला पिठलं भाकर? पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कोणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही. वारकरी आले. वामनभाऊ महाराजाचं दर्शन घेतलं. मारुतरायाच्या मंदिरात सगळे वारकरी झोपलेले आहेत. वामनभाऊ महाराजांना सांगितलं कोणी मिरच्या दिल्या ना गावकऱ्यांनी. वामनभाऊ महाराजांनी विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, त्याच्या आशीर्वादाने गावाचं कल्याण होईल, द्या मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला हो महाराजाला, तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या म्हणे. अशा हजारो येते म्हणे, तुमच्यासाठी सगळ्याला देत बसायचं म्हणे. काही काही गावात असतात महाराज फुगेरे असतात, प्रत्येक गावात 2-4 असतात. त्यांना असं वाटतं आपण महाराजाला बोललो म्हणलं शाजूक झालो काय. ही शायनिंग मारायची बंद करा. तुमच्या माहिती करता सांगतो, आमच्यासारख्याला किती बोला पण 2 व्यक्तीला कधी बोलायचं नाही. पहिली व्यक्ती ब्रह्मचारी माणसाला कधी बोलायचं नाही, आणि दुसरी व्यक्ती ज्याने आयुष्यभर मौन धारण केलं त्या महाराजात जास्त नादी लागायचं नाही. याने मौन धारण केलं, त्याच्या मुखातून कोणाची नंदी होत नसते, कोणाची निंदा होत नाही. महाराज त्याच्या मुखातून कधी खोटं बोललं जात नाही. त्याची वाणी एवढी पवित्र झालेली असती, एवढी पवित्र झाली असती का त्याच्या मुखातून निघालेला शब्द जगाच्या बापाला खरा करावा लागतो. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणार, अशा एखाद्या साधूला जर तुमच्याकडून वाईट वक्त एखादं वाक्य गेलं ना, आणि त्याची जर करडीनं जर तुमच्यावर पडले तर आयुष्यभर रुपया राहायचं नाही अकाउंटला. कुठं शायनिंग मारायची समजून घ्या. लोक म्हणजे आम्ही 4 चौकात मार झाला असं बोललो खाली मान घातले, डोक्यातून काढून टाका. आयुष्य बरबाद होऊन जाईन एका दिवशी. का बोलायचं नाही नावानिशी सांगतो चला. वामनभाऊ महाराजाला त्या गावामध्ये तो माणूस बोलला, तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या म्हणे. नाही दिल्या महाराज मिरच्या. सकाळी वारकरी उठले, उपवासी वारकरी झोपलेले सकाळी उठले, वामनभाऊ महाराजांच्या बरोबर निघाले. वेशीच्या बाहेर जात असताना त्या साधूच्या मुखातून एक वाक्य गेलं त्या गावात. वामनभाऊ महाराजांनी सांगितलं, माझा वारकरी या गावात उपवासी झोपला,
नाही दिल्या तुम्ही मिरच्या, नाही पिकवल्या म्हणे आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जा, इतकली झाडवतात मिरचीची. अरे खांदे इतकं झाडवतात मिरचीचे, नुसते फुलं लागते खाली पडते, मिरची येत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटत आहे त्या मातीला. किती फवारे आणले त्यांना माहिती आहे. मिरची येत नाही त्या गावात झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला खोटं करतायत. साधूच्या वाणीची ताकद आहे. परभणीकडे जर कधी गेलात तर मोतीराम बाबा म्हणून होऊन गेले. मोतीराम बाबा आपण महाराज दर्शनाला जा कधीतरी. मोठे साधू. आता श्रावण महिन्यात तुमच्याकडं आंब्याला आंबे येतात का? तुमच्या परिसरात येतात? नाही येत ना. महेश महाराज श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली मोतीराम बाबाला. श्रावण महिन्यात एका शेतकऱ्याला विनंती केली, अरे मला आंबे खायचे म्हणे. शेतकऱ्याने सांगितलं, या दिवसात कुठं आंबे येतात का म्हणे, या दिवसात कुठं आंबे येतात का म्हणे. पाठीमागच्याला सांगा बडबड करू नका. प्रतिष्ठित माणसं आहेत का कोणी? सरकार पाडायचा विचार आहे का? पडत नसतं म्हणा. हां शांततेत त्यांच्या पाया पडून त्यांचं दर्शन घ्या अगोदर. चौधर साहेब थोडा वेळ शांत बस म्हणा. एवढ्या लांबून मला पैसे देऊन बोलवलं, फायदा करून घ्या माझा. हां माझं उदाहरण चालू होतं. श्रावण महिन्यात शेतकऱ्याला विनंती केली, अरे मला आंबे खायचे. शेतकऱ्याने सांगितलं, या दिवसात मोतीराम बाबा म्हणे कुठं आंबे राहतात, जाय ना म्हण तुझ्या रानात घेऊन यायचं काम कर फक्त. शेतकरी रानात गेला, पाहतो तर आंब्याला आंबे. आश्चर्य वाटलं. आंबे तोडले, मोतीराम बाबाला आणून दिले खायला. भरगच पोट भरवून आंबे खाल्ले मोतीराम बाबाने. त्या दिवसापासून आज त्या गायात नुसतं त्यांच्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, जगात एकच गाव असं आहे महाराज. मोतीराम बाबाचं गाव आसपास खेड्यात सुद्धा नाही. त्यांच्या गावात श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला साधूच्या वाणीने. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा, पायाला. आणि जखम झाल्यानंतर त्यात आळाई झाली. आपल्यासारख्यानं काय केलं असतं, ते आळाई काढली असते की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळाईला साखर टाकायचे महाराज. याला साधू म्हणतात. संत कुणाला पण म्हणत नाही, मी संतपर बोलतोय. सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळाईला साखर टाकायची. एक दिवस असं झालं, बाबांना अशी झोप लागली आणि त्यांचा शिष्य असं पुढं बसलेला होता. त्याने काय केलं, ती आळई काढली आणि फेकून दिली महाराज. बाबांना अशी जाग आली, पायाकडे लक्ष केलं, जखमेत आळई नाही. बाबा रागाच्या भरात विचारलं, कोणी काढली म्हणे आळई? कोणी काढली आळई? ज्याने काढली असन आळई तरफडून मरायच्या अगोदर ज्याने काढली असन तो तरफडून मरेल. शहाणा असला तर आळई पुन्हा पायात आणून टाक. पुन्हा आळई सापडली, पुन्हा जखमेत आणून टाकली. कालानंतर ती जखम मोठी झाली. डॉक्टरच्या साह्याने पायाला पट्टी केली. जी पट्टी केली तिचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे आणि त्या जखमेचं मंदिर, अशी 3 मंदिर. याला साधूची ताकद म्हणतात. उद्धव बापू म्हणून मोठे गायक आहे महाराष्ट्रातले. त्यांच्या गावात 65 वर्षापासून सप्ताह चालू आहे. कधी गेले तर जा. आता तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. तुम्ही चुलांगण खाल्लं, त्याच्यावरती स्वयंपाक केला, ते त्याच्यामध्ये राख लोटून दिली, माती लोटून दिली. दुसऱ्या दिवशी जर चुलांगण उकरलं का जसाच तसा विस्तू निघतो का त्याच्यामध्ये? नाही ना निघत. काय करावं लागतं महेश महाराज? ते उकरावं लागतं, नवीन लाकडं तयार करावं लागते, नवीन काडीच पिटीने ते पेटावं लागतं. नवीन विस्तू तयार करायला नवीन लाकडं, नवीन काडीच पिटी लागते. बरोबर आहे का नाही? उद्धव बापूच्या गावात 65 वर्षापूर्वी चुलांगण पेटवलंय. 8 दिवस त्याच्यावरती स्वयंपाक केला जातो. राख लुटून दिली जाते, माती लुटून दिली जाते. 1 वर्षभराने ते स्वयंपाक जे चुलांगणे पुन्हा उकरलं का जसा तसा लाल जर विस्तू निघतो. 65 वर्षानंतर पुन्हा त्या गावात काडीची पिटीची गरज पडली नाही. त्या साधूची ताकद आहे. हेच तालुक्यामध्ये पिंपळे नावाचं गाव आहे. रात्र संपेल माझी उदाहरणं संपायची नाही. महाराजांचं असं कीर्तन चालू होतं. समोर अशा माता भगिनी बसलेले, इकडे पुरुष मंडळी बसलेले. पूर्वीच्या काळात एवढी भारी लाईटिंग नव्हती, एवढी भारी साऊंड सिस्टीम नव्हती. गॅसच्या बत्त्या होत्या, गॅसच्या बत्त्या. आठवते ना तुम्हाला? 2 गॅसच्या बत्त्या समोर ठेवलेले, एक माता भगिनीकडे, एक पुरुष मंडळीकडे. टाळकरी मंडळ असे आडवे उभं होते. पाठीमागे एक रूम होते. भालदार चौकदार रूमच्या समोर उभा होते. पाठीमागं रूममध्ये 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे कीर्तनाला बसले. आणि आतमध्ये एका रूममध्ये कीर्तन बाहेर चालू असताना बत्ती मध्ये ठेवून 4 जण असे गोल करून बसले होते. आणि 4 जणांचा आतमध्ये 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो ना तुम्हाला? 52 पत्त्याचा ग्रंथ कळतो ना? तुमच्या हात दे पाठ असते ना पार? नाही ना? नाही ना? धन्यवाद.
खेळत होते आतमध्ये 4 जण. बाहेर कीर्तन चालू महाराजांचं. चालू कीर्तनात भालदाराचं असं ढोपर लागलं त्या दरवाजाला. दरवाजा ओपन झाला. मी गावानिशीचा सांगतोय बरं का, शूटिंग चालू आहे. दरवाजा ओपन झाला आणि आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. भालदार चौकदाराला असं वाटलं चला बुवा 2 बत्त्याचा प्रकाश पुढे पडतोय, ह्या बत्तीचा प्रकाश इथं पडतोय तर राहू द्या दरवाजा ओपन. पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला आणि त्या पत्ते खेळणाऱ्याला सहन झालं नाही. त्याच्यातलं एक जण उठलं आणि त्याने दरवाजा असं लोटून घेतला. याने पुन्हा ढोपर लावला, पुन्हा दरवाजा ओपन झाला. पुन्हा ते उठला दरवाजा, याने पुन्हा ढोपर लावला भालदार चौकदाराने, पुन्हा दरवाजा. राग आला पत्ते खेळणाऱ्याला, त्याने दरवाजाची आतून कडी लावून घेतली महाराज. भालदाराने असं ढोपर लावला आणि करकर असा आवाज झाला आणि चालू कीर्तनात वामनभाऊ महाराजांचं लक्ष पाठीमागं गेलं. का रे काय करून राहिला म्हणतो. काय नाही म्हणे भाऊ तुमचं कीर्तन चालू आहे म्हणे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसलेत, पण एका बत्तीच्या प्रकाशामध्ये आतमध्ये 4 जण पत्ते खेळतात. जाऊ दे खेळू, तुझं काय जात. मी दरवाजा ओपन केला, प्रकाश बाहेर येत होता म्हणे. मला असं वाटलं दरवाजा ओपन राहायला पाहिजे होता. मग त्याने दरवाजाची कडी लावून घेतली म्हणे आतून. चालू कीर्तनात वामनभाऊ महाराजांचं वाक्य आहे. कडी लावली का तू. कडी लावली म्हणे. लावू दे म्हणे कडी तशीच राहीन म्हणे कडी. लावू दे कडी तशीच राहीन म्हणे कडी. 11 वाजता बरोबर कीर्तन संपले. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले, सकाळचे 11 वाजले. आतले 4 बाहेर कमून येणं म्हणून गाव पाहायला आलं. एका जणाचं दरवाजाच्या सापटीतून डोकून पाहिलं तर 4 इंचे प्रेत 4 बाजूला पडले होते. पण कडी उघडायची रिक्स घ्यायची कोणी. महाराजांचं कीर्तनातलं वाक्य महाराज ते वामनभाऊ महाराजांचं. अशा शिड्या लावल्या, शिड्या त्या घराला, आणि वरतून प्रेत बाहेर काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या वाणीची ताकद.